बाई सारखा हा म्हातारडा लोळत राहतो. हं जाय जाय म्हणले तवाशी गेला, आता निघतच नव्हता घरातून. लय लोक आहे, जोडीदार म्हणले जा पंढरपूरच्या यात्रेला, तवा दिलं काढून. हालतच नव्हता बाई. मला तर ना असा राग येतो ना का बासरेवाज. धड काही कामाचा नाही आणि धड काचाच नाही. खालं कपडला, खालं कपडला. काय बाई मा बापानी आख मा नशिबाचा वाटोळं करून ठेवलं. म्हातारा नवरा हळद घालून दिला. मला म्हणत त्याचं लय मोठं आहे, घरदार शेती वाडी. काय करायचं बाई, त्या शेतीला वाडीला का चाटायचंय धरून. इड जे पाहिजे ते सुख मला भेटत नाही. काय करणार, मरू दे, जाऊ दे. गेला आता तो पंढरपूरला. आता आहे ना एक काम करते, मला ना करमतही नाही. मस्त त्या भाऊजींना बोलून घेते जराशी, म्हणजे आम्ही थोड्या गप्पा टप्पा मारू. कसं आहे ते आले ना थोडंसं बरं वाटत. लय त्यांचा स्वभाव मस्त आहे, बोलून चालून लय भारी. चला आता त्यांना फोनच करते. भाऊजींना फोन तरी करते. हॅलो हॅलो. भाऊजी बरं आहे का? हा, लय आनंदात आहे. वहिनी कावा आज फोन केला तुम्ही? बया मला किती तुमच्या आठवणी येतील, तुम्हाला तर काही आठवण नाही ना बाई. ते पण एकाएकी लय आठवण आली, तुमचं लयच मन दाटून आलं माव. आव काय झालं, मानावरा गेलाय पंढरपूरला. कवा? दिला सकाळीच काढून बाई. ते आहे बरं गेलं पंढरपूरला. काच गेले, जातच नव्हते बळच पाठवलं. त्याला कधी गरज सुटत नाही ना. देवदर्शन करून या म्हणले. हा हा, गेला का मग? हा. मग काय म्हणत होत्या? काय नाही बाई, काय नाही, घरी होते एकटी. म्हणले करावा भाऊजींना फोन, तेवढंच आपलं जीवाची करमणूक. हा, म्हणजे करमत नाही का वहिनी? हा म्हणजे तसं करमतच नाही. म्हणले करावा भाऊजींना फोन. बर येतो ना, मग मला टाइमपास नव्हता. हा का? हा, येते का भाऊजी मग? मग येतो ना, तो पै टाइमपास होईल ना. बया बरं या. येतो. हा ठेवू का मग? हा, ठेव. बाई भाऊजीला म्हणले या थोड्या गप्पा टप्पा मारू, तर म्हण मी येतो. वहिनी थोडा टाइमपास होईल. ये भाऊजीना लय भोळे बाई मनानी, त्यांच्या मनात कधीच काळ कपट राहत नाही. पण आता आहे ना भाऊजी आले का भाऊजीला थोडी लाडी गोडीच लागते. काय करायचं, नवऱ्याचं प्रेमच भेटा ना बाई. म्हातारा नवरा आहे, काय होईना त्याच्याच्यानी. म्याला खातो आणि मुडद्यासारखा पडतो, तर सकाळीच उठतो. असा पार वैताग आला याचा. जाऊ दे, मरू दे भाऊजी, तिला आता बसते तवर. बया आले काय ना भाऊजी. वहिनी का? भाऊजी आलो ना. आले का? मग बया मी नुसता फोन केला हा, आणि लगेच तुम्ही टपाकले बाई. अहो मला तिकडं कर्मा ना. हा म्हणलं वहिनीचा अचानक फोन आला. हा चाल बा जाऊन येऊ. हा. वहिनी हा. तुम्ही फोन केल्यावर मी कसं काय येणार नाही, लगेच टपक्याने येईल. हा ना. नाही का? हा तुमने पुकाराया हा हमने आया. बया काय झालं असं? नाही ते गाणं तुम्ही भारी म्हणले, थोडं चुकलं. चुकणारच. आता मी किती केलं तर एवढं काच हिंदी येत आपल्याला. हा बरं भाऊजी हा? या ना, बसा ना. हा, आलो. बाई वहिनी हा तुमच्या घरात आलं का जास्त दिवसाला? हा आईला लय करमून जातो बाई. हा ना. भाऊजी पाणी बिनी देऊ का तुम्हाला? पाणी नका, आत्ताच पाणी पिलं तिथं. हा का? हा. भाऊजी हा? मथुरा ताई बरी आहे ना? मथुरी हा? आगा गा 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 तिचं काल नाव काढलं तो. हा अहो लई काम करती, हा ना. लई बारी मजा करती. हा ना. हा. बरी आहे ना तब्येत मथुरा ताईची? एकदम टकाटक. हा का? हा. बाई वहिनी हा अगं तो नवरा तो म्हातारा हा काय खोकतन काय वकतन, कुणी का बिड्या पियत. मरद्या बाई त्याचं नका मेल्याचं काढू.
तो असा आहे म्हणून तर मला हे करायची पाळी येऊ राहिली. काय सांगा त्या बाई भाऊजी. म्हणजे काय करायचं? हा कुठं काय करायचं, ते मानावऱ्याच सांगत होते. जात नव्हता पंढरपूरला, बळच काढून दिला म्या. अहो तो कसा जाईल? हा. तो त्याला तो पैज बसायला लागत आहे. सारखा मेला वापाशी बसतो. तुम्हाला सांगते हा? भाऊजी, हा. ते इकडे या. आला. सारखा जवळ बसतो मेला, हा. नुसता असा चिटकेल राहतो भाऊजी. हा. पण आहे ना, इकडे या. कोणाला म्हणू नका बर का. नाही वहिनी, तो मनातलं मी कसं काय सांगत लोकांना? हा, ते माया आई बापाने असा म्हातारा नवरा गळ्यात घातला. हा, आता तुम्हीच सांगा भाऊजी, मी कुठं, तो मेला कुठं. अहो त्याचं वय काय हा? आणि मग सांगा बरं भाऊजी आता तुम्ही. नाही ये ना, तुझ्या घरच्यांना पटलं नाही. अहो ते मा बाप म्हण लय मोठा बांगला आहे, शेती आहे, वाडी आहे, आणि दिला मेला गळ्यात घालून. तुम्हाला सांगते नुसता भाऊजी ना, या बा नुसता असा करतो. शांता असा करतो. या बा नुसता असा करतो भाऊजी. हा. या बा नुसता असा करतो बरं का भाऊजी. हा. आणि ना ते असा करतो. असा करतो, नुसता हातात हात घेतो. हा ना. असं करतो. आणि तुम्हाला सांगू का भाऊजी, हा बोला. असा म्हणतो मला एक मुक्का दे, हं. असं तसं, आणि नुसतं एवढाच म्हणतो बाई. आपण बाकीचं काही होईना त्याच्याकडून भाऊजी. म्हणजे हा जे मेन काम आहे तेच होत नाही. हा बरोबर. तुम्हाला आताशी कळालं बाई भाऊजी. अहो वहिनी काय सांगायचं, हा. तुमचं वय किती कमी, हा. आणि तो पार निबार झालाय, ते फक्त त्याच्या हाडक राहिले. हं? आणि त्याच्यामुळे ना भाऊजी तुम्हाला सांगते, मला आहे ना तो अजिबात पटत नाही बाई. त्याला किती हलव त्याचं उठायचंच नाही. हा, मग किती हलव नाही उठणार. काही नाही उठणार. अहो त्याला जर असं हलवलं ना तर तो झोपातूनच उठणार नाही. हा उठतच नाही बाई. तुम्हाला सांगते. उठाय त्याला वासनाच नाही राहिली. हा का. मग त्याच्यात तरी नाही ना वहिनी. हा. उठाय त्याच्यात अशी वासनाच नाही राहिली. त्याच्या शरीरात पाणीच नाही, पाणी. हा का. हा. तुम्ही बरोबर ओळखलं बाई. तुम्हाला सांगते भाऊजी, मी मस्त त्याला उठविते. असं तुम्हाला सांगते, या बा असं रात्रीचे झोपेल असले, हो उठा ना. काचा बाई माणूस हायचं रोंडा सारखा पडेल. काचा उठतो, काचं काय. शेवटी तुम्हाला सांगते भाऊजी, तोंडावर पांघरून घेते मर म्हणून, आणि झोपून घेते बाई. काय सांगा त्या माय कर्माच्या खतखोडी. वहिनी रडू नका. हा, तुम्हाला सांगते भाऊजी, हा. काय सांगू बाई कर्माची कहाणी. या ना इकडं. हा, बस. बस. असं मला त्याच्यापाशी ना भाऊजी राहून लय वैताग आला. तुम्ही मला सांगा भाऊजी, माणसाला सगळं असलं, जेवण असो, खावण असो, चहा असो, पाणी असो, आरामात झोपाय मऊ लुसलुशीत गादी असो, हा मग. पण जर माणसाला जर सुख नसलं, माणूस असो किंवा बाई असो, अहो त्याला मग ते जीवनाला अर्थच नाही. आता सांगा बरं तुम्ही. या बाय, मी रोज आहे ना, रोज सुख घेतो, सुख. हा का. पहिलं मी असं सुख घेणार हा आणि मग झोपणार. हा का. हा तुला सांगतो त्या मथुरीची ना, रोज मी तुला सांगतो 10-11च्या पुढं घामच काढणार. हा का. नाही म्हणत. हा का. मग मथुरी झोपती, हा. मी झोपतो. हा का. दम नाही आपल्याला या गोष्टी. बाया तुम्हाला सांग का भाऊजी, मला ना बाई लय वैताग आला आता भाऊजी. तुम्ही सांगा, हे दुःख कोणाला सांगायचं मी. हा, नाही. पण कसं आहे माहिती का, आता तुम्ही कसे आता माझ्या जवळचे, त्याच्यामुळे म्हणले जाऊ दे भाऊजी बिचारे लय चांगले, त्यांनाच बोलून घ्यावा घडीभर. भाऊजी मी खरं मन मोकळं करायसाठी
त्यासाठी तुम्हाला बोलावलं. आता सांगा बरं भाऊजी. वहिनी हा तुम्ही इकडं कुठं सरकू राहिली? ते हा का मग बरं, म्हणजे नाही. बोलायच्या नादात तुम्ही मांडीवर बसाया चालले. नाही नाही ते अपघात झाला असेल भाऊजी. बरं वहिनी हा मी एक विचारू का? हा आता या बा तुझ्या मनातल्या गोष्टी फडा 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 तो सांगितल्या. हा हा वहिनी हा आता थोडं मुद्द्यावर येतो. हा हं? हा मग मला एक सांग वहिनी, हा मग त्याच असं किती हाल उठत नाही हा बरोबर, त्याच उठत नाही, मग वहिनी तुला आठवण येत नाही का? बया आता काय सांगू भाऊजी, तुम्ही माझ्या मनातलं बोलले. मला लय आठवण येते भाऊजी, पण काय करणार बाई, माझा सगळा नाविलाज झालाय ना हो. आता म्हातारा नवरा असल्यामुळं काही बोलता येईना, काही सांगता येईना, आणि तो म्हणतो मी मस्त प्रयत्न करतोय, पण मग आता काय करणार, वयामानाने तकवात धरीत नाही ना. नाही ते काय झालं, ते पहिलंच जाम झालं. हा आणि बघ तो वय कमी, हा त्याचं वय जास्त. मला ना भाऊजी खरं सांगू का, मला त्याच्याकडून काही सुख नाही भेटत बाई. मला आहे ना भाऊजी, आता काय बाई तुम्हाला सांगायचं, खरंच बाई असा तुमच्यासारखा नवरा लागत होता बाई. अहो वहिनी, हा माझ्यासारखा नवरा भेटायला ना हा त्याला लई नशीब लागत होत. हा ना, आज तू लांब नको जाऊ वहिनी. मामिलीचं नशीबच फुटक. अहो फुटक म्हणजे काय सांगायचं, त्या मथुरीचं नशीब किती उंच पाय बर. हा ना तुमच्या बायकोचं. आणि मग तिला असा कवळा नवरा भेटला. हा हायला माझं कामच लय चप्पल. मथुरी अशी जर मापाई बसली ना, हा अग वहिनी हा एवढ्या टायमात मथुरी हा कुणी का लुटली असती, भरोसा नाही आपला. हा का. हा केव्हा बी एवढा टाइम बसल्यावर. अरे रे रे. मी काय म्हणते भाऊजी, हं. पॅन्ट लय भारी का घेतली हो तुम्ही, ही पॅन्ट ना आता मागे घेतली. लय चमकती बाई. हा हा मला आहे ना, तुम्हाला सांगते, मानावर अशा पॅन्टी घालीत नाही ना, नाही तर त्याला भारी भारी पॅन्टी शिवल्या असत्या. तो मला धोतार घालितो. नाही तो म्हाताराचे. हा छान आहे तुमची ते पॅन्ट. हा छान कापड. आणि शर्टाचं त्याच्यापेक्षा भारी. हम्म हा एकच नंबर. पण तुम्ही काही म्हणा भाऊजी, काय तुम्ही छान आहे बाई दिसायला बी. आणि काय बाई असे फुलासारखे, झेंडूच्या फुलासारखे दिसत आहे टवटवीत. हा मग अजून मी नव्हताच नाही. हा नाही हा तुम्ही ना हा असा हात नका लावू. नको लावू का. तुम्हाला नाही आवडत का भाऊजी. नाही नाही काय माहितीये का, ते कसं पालच्या बाईला आहे ना मी घाबरतो. हा का. आणि तुमच्या संग कधी एवढं बोलणं चालणं नाही ना आपलं, आजच खरं जास्त. हा हा आणि ते जसं तुम्ही हात लावला ना हा तसं मला आहे ना हा आता लय कस तरी होऊन आलत, ओळखून घ्या. हा का. काही नाही, मग तो तिकडे गेला तुला करमत का आज? आओ भाऊजी आता काय बाई, काच करमत तवा. बरं मी जाऊ का आता? बाया भाऊजी तुम्ही चालले का. वहिनी हा आता इकडं पाय चोळला, हात चोळला, आता खाली चोळायला लागले का पायाना? ते पायाला लागलं का. सॉरी. हा आता मग मी जाऊ का? ते चालले का तुम्ही भाऊजी. हा मग जातो. हा बर एक काम कर, हा तुझं जर काही काम असलं हा तर मला सांग. तो नवरा आता तिकडे गेलाय हा पंढरपूरला यात्रेला, हा तर मग तुला काही आणायचं असेल तर ते सांग, आणून देतो. असं म्हणते का. हा तुम्हाला सांगू का भाऊजी, काय? मा काय असं काय आणायचं बिनायचं काम नव्हतं बाई. पण थोडं एक काम होतच. पण सांगू का तुम्हाला सांगा. भाऊजी. हा या ना कुठं? घरात गेला असतो. हा चला चला. वहिनी हा हात काल धरला. बया काय बाई सारखा तुमचा हात येऊ राहिला अहो हातामध्ये. काय गरीत पाय चोळी त्या, गरीत तंगड दाबी त्या, गरीत हातात हात धरत्या. अरे चाललंय काय वहिनी तू? ते जाऊ द्या बाई, झाला असेल अपघात. हे या ना. हा चला चला.
चाल ना चाल. या 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 ना भाऊजी. आलो आलो. बसा भाऊजी. हा बसतो. आता तुम्ही एक काम करा बा. हा आता पटक्यान बोला बा, तुम्हाला काय बोलायचं ते. माई आहे हा. ना ती मथुरी तिकडे घरी वाट पाहत असत. हा ना. मग हा तुमची बायको मथुरात आहे वाट पाहत असेल. ते बरोबर आहे म्हणा. आता कसं आहे माहितीये का भाऊजी, तुमचा काही जास्त वेळ नाही घेत मी. पण तुम्हाला सांगू का भाऊजी, आज खरं खरं मी कायसाठी तुम्हाला बोलावलं. हा हा हं? आता तुम्हाला सांगते, मानावरा आहे म्हातारा. हा हा तर ते वया मान्य. हा आणि मी त्याची दुसरी बायको आहे 2 नंबरची. हा आहे. हा? ते मा पहिल्या ठिकाणी थोडं खटाकलं, मग लई दिवस बापाच्या घरी राहिले. मग बापानी असा म्हातारा नवरा पाहून दिला. हा ते आता कसं आहे माहिती का, आता परत यालाही सोडून जायचं आणि तिसरा नवरा करायचा म्हणजे ते योग्य वाटतं का? नाही आता नाही पटणार बुद्धीला. मग लोक नावं ठेवत्या नाव. मग आता या म्हाताऱ्यापाशीच मला दिवस काढायला लागणार आहे. तुम्हाला सांगते भाऊजी, सगळं भेटत हो मला त्याच्याकडून, आपण एकच गोष्ट भेटत नाही. आता तुम्ही म्हणशाल काय बाई वहिनी अशी बोलू राहिली, पण तुम्हाला सांगू का भाऊजी, ते मला ना लई ध्यान येतं बाई. ध्यान येतो हा काच करायचं. हा करायचं ध्यान येतं तुम्हाला, करायचं ध्यान येतं. ते हा हा भाऊजी तुम्हाला बरोबर समजलं बाई. आता कसं आहे, तुम्हाला सगळी पोटातली गोष्ट सांगते मी आणि हे काल लपून ठेवायचं. म्हणून मी तुम्हाला बोलावलं, म्हणले यांच्या मनातली गोष्ट सांगावं. वहिनी हा बरं झालं तू मा पैसे सांगशील ना. हा तर तुला माहितीये का वहिनी, हा आता या बाय हा तू मस आहे ना, तो हा वाला मस उठत. हा हा पण त्याच उठत नाही. काय उठत हा म्हणजे काय म्हणून राहिले तुम्ही अशी? अहो काय वहिनी काय बोलू राहिले म्हणजे, तो मग डोकं असं उठत हा तो घरात असल्यावर. हा पण तो एकदा जाग्यावर बसला का तो उठतच नाही. बरोबर आहे भाऊजी. खोटं बोललं का? नाही नाही तुम्ही ना लाखात एक शब्द बोलले. तो असा असला ना बसेल मापक्क डोकं उठत बाई. अहो भाऊजी तुम्हाला सांगते, त्याला असं मुडच येत नाही हो. अहो तुला आणि त्याच्यापासून मला काही सुख नाही भेटत ना नाही मग. बरं वहिनी असं होतं, हा तुला असं होतं सांगतो ना तो मनातलं मी. हा या बाई तुला तो बसेल असला का हा तुला असं वाटतं हा यानं यावा, यानं मानावर यानं जवळ यावा, हा मापै बसावा, मला कवळी घालावा, हा प्रेमाचे 2 शब्द बोलावा. हा अहो असं तुला वाटतं का नाही? हा ना भाऊजी. पण वहिनी हा त्याच्या मनातलं सांगतो हा का त्याचं उठतच नाही तर ते तुला प्रेम करून देईल. हा बरोबर आहे. त्याचा उठायचा मस्त प्रयत्न होतो हा बर का. हा त्याला मस्त वाटतं तो पै जावा, हा पण नाही त्याचं जे आहे ना हा मन 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 हा ते मन त्याला सांगत हा उठू दे उठू दे हा उठू दे बा. हा पण त्याचं उठायचंच बंद होईल आता. ते त्याचं मन काय सांगत माहिती का, हा नको 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 हा तो झोपेलच राहू दे. उठवायचा प्रयत्न करशील हा तर तू टपक्यान वर जाशील. हा का बया. पण तुम्हाला सांगते भाऊजी, त्याच्यामुळं मरण झालं ना. आता मी कशी तरणी बांधे ना हो, अशी नावतारणी बाई. आता तुम्हाला सांगते भाऊजी, आता समजा तुमची बायको आणि ती मथुराबाई, तुम्ही जर तिला सुख नाही दिलं, तिच्या आत्म्याला काय वाटेल? हा मग तिला दुःखच होणार. हा अहो वहिनी त्याच्यामुळं ना भाऊजी, ते मला ना नुसतं उदास उदास राहते मी. वहिनी हा अगं ते तर तुला पाहिजेच हा प्रेम. हा ते जर नसलं हा. तर माणूस ना असं डोक्यातून जातो. हा ना मग आता वहिनी हा मग तेच सुख पाहिजे. अहो त्या सुखासाठी लोक नरकालीत तोंड घालत्या, काय सांगत्या. हा ना मग मरू जाऊ दे मरू द्या. म्हणून तुला ते सुख भेटत नाही ना, हा म्हणून तू अशी जुरती. अशी कोमाजूनच गेली बाई. कोमातून नाही तो चेहऱ्यावर तेजस नाही बरं राहिलं. भाऊजी, ते जाऊ द्या मरू द्या बाई.
तुम्हाला एक विचारू का मग? हा, बोला. तुम्हाला राग नाही ना येणार? मी का रागीत मला? तर मी आहे ना भाऊजी, ते सुख आहे ना तुमच्यामध्ये पाहू राहिले बा. म्हणजे तुम्हाला राग नाही आला तर बरं का, आणि माई काही बळजबरी नाही बाई तशी. तुम्हाला जर वाट आली तुमच्या वहिनीची क्यू, तर मग द्याशाल मला थोडं सुख. म्हणजे त्या सुखापासून अशी वंचित आहे ना मी जराशी. तर म्हणले थोडं भाऊजींकडून भेटलं तर भेटलं प्रेम. म्हणजे प्रेम? हा तुला कोण पाहिजे? हा, म्हणून तुम्हाला बोलावलं बाई. म्हणलं नवरा नाही तर टपक्यानं उरकून घ्यावा. अरे वहिनी तुला. थांबा भाऊजी थांबा, पाय दाबते. वहिनी का ना दाबी त्या? असू द्या असू द्या. आणि काय झालं दाबले तेव्हा नका नका जाऊ द्या. पेंड वरवत नाही काही. वर होईल पण नका करू. हा, अरे काय बा वहिनी. दाबू दे ना. वहिनी हा तुला प्रेम द्यायला काही नाही दिलं असतं ग. हा, थांबा थांबा थांबा. पण ऐक ना. काही म्हणा पण भाऊजी. आणि जाऊ द्या बाई, आता काही सांगू नका मला तुम्ही. भाऊजी तुम्हाला झोप येऊ राहिली का? नाही नाही झोप नाही. हा? तुम्हाला राग नाही ना आला भाऊजी? नाही राग नाही. नाही तर तुम्ही म्हणशाल वहिनी काय पांचट आहे, कुशाला माझे पाय दाबायला. नाही वहिनी, पाय जे दुखत होते ना त्याला असा भारी आराम लागला ना, हा का? त्याच्यामुळं मला इतकं इतकं काही भारी वाटलंय. हा का? हा एवढा. असंच करीत जा वहिनी. हा, लय कस तरी झालं आता. झालं का कस तरी? हा, हा, ते लय मऊ हात तुमचे, लय मऊ हात. पा मग तुमची होती का इच्छा? वहिनी हा? इच्छा? मला दुसरं काही नको बाई, फक्त तेवढंच प्रेमाचीच फक्त गरज. वहिनी अहो तुम्ही नुसते असे पाय दाबले, हा हात दाबले. हा अहो लय मोठी इच्छा झाली तो. अहो हा का? आता मला दम नाही निघणार बया. वहिनी. हा काय सांगू वहिनी. हा अहो काय सांगायचं, मी ना कधी प्रेम कोणाला देत नाही बर का. हा हा पण ना काय झालं, हा मला असा मूड आला ना, हा तर आता मी ना तुम्हाला प्रेम देतोच. हा का भाऊजी? हा बया, काय भाऊजींना थोडं आंजारलो गोंजारलो तर भाऊजींना लगेच मूड आला आणि ते म्हणते आता मी देतो तुम्हाला थोडंसं प्रेम. काय म्हणत्या? काय नाही म्हणलं बाया, काय म्हणलं भाऊजी बिचारे किती किती चांगले, किती मन मिळावू आहे. आणि दिसायला तर बाय 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 काय गुजिरवाणी, असे जसे वाटाण्याच्या दाण्यासारखी काय झालं? दिसाय. हा दिसायला आहे. तुम्ही किती मस्त असे बया, काय तुमचे ते गाल, काय तुमचं ते नाक भाऊजी, काय तुमचे ते कान, वहिनी काय तुमचे ते वट. हा ते काय तुमचं हे, काय तुमचं ते, आणि तुमचं ते भाऊजी. झोप येते का तुम्हाला? झोप नाही. नाही ना? तो आनंदच वेगळा झाला. हा का? तुम्हाला वाटतंय का छान? मला लई भारी वाटलं. भाऊजी तुमच्या मनाने पहा बरं का, नाही तर तुम्ही म्हणशाल कसं आहे वहिनीने उगा आपलं बळजबरी केली. नाही वहिनी, हा तुम्ही ना फक्त तेवढा हात दाबू नका. बया. मला आहे ना वहिनी, हा ऐका ना वहिनी, या गस या ना, या या हा का? या ग सारखं. हा वहिनी हा खूप काही हा म्हणाला. हा का? आता मी ना वहिनी आता सोडणार नाही. ती मथुरी वाट पाहिजे ना जाऊ दे ती मथुरी, तिकडच उलटू दे गरीब. कोणाला सांगू नका बरं का भाऊजी. नाही नाही, आता आहे ना वहिनी, हा मी ना तुला कामच करून जातो. हा का? बया भाऊजी, या क्षणाची लय दिवसापासून वाट पाहत होती बाई. पण काच त्या म्हातारड्याचं मेल्याचं त्याच्याकडून काही वहिना जाईना.
वहिनी. काच काय आणि काच काय म्हणून तर तुम्हाला आज बोलावलं भाऊजी. वहिनी तुला आहे ना मी हा आता मी प्रेम देणार आहे. हा आता आहे ना तू आहे ना झोप बरं टपक्यात. हा आणि ते मी काय म्हणते भाऊजी, तेवढं दार लावून घेतलं असतं बाई. हा नाही तो हा लागत्या का हा मला लावू दे दरवाजा. दम निघणार नाही आता. हा का नाही नाही माय नाही हेच काम लय बेकार. हा का मला हेच लागत आहे जास्त. हा का मला आहे ना मी असं शांत आहे पण या गोष्टीत आहे ना मला खूप इंटरेस्ट आहे खूप. हा का हा जाऊ दे सगळं मी दरवाजा लावतो. हा हा आता जाऊ दे. या वहिनीचं नवरा आहे ना म्हातारा आहे पण हिलाय ना असं काही सुखही देतो आणि असा गाग येतो ना का पुन्हा बोललीच पाहिजे. मा नवऱ्यानं असं नाही केलं असं तुम्ही उळउळ केलं. हिचं कामच करतो. थांब वहिनी हा थांब बरं. आता आहे ना आता चांगला भिडतो. हा मला फक्त आता पॅन्ट काढू दे. हा बरं बरं आता तू आहे ना हा तू फक्त सावध राह. फक्त गागो बिगो काय नको बघा. बरं बरं मा हत्यार जोरात चालत राहत. बरं बरं बया भाऊजी हा? ऐगो खरंच बाई तुमचा हत्यार लय डेंजर आहे. थांब थांब आ आ थांब थांब थांब. ओ आ तुला म्हणलं होतं ना गागू नको. ऐक आता काय करू बाई. पण वहिनी भाऊजी काय बाई त्या म्हाताऱ्या नवऱ्याने आयुष्यात कधी सुख नाही दिलं. नाही. पण तुम्ही या काय याच्यात घामच काढला बाई. अहो एका दमात तुला गार केलं वहिनी मी. आ आ थांब थांब थोडं राहिलं थांब. थोडं राहिलं. हा थांब एक थांब थांब एकदा मला लुटू देच. हा लुटू दे. आई आई ग नका बाई नका आता थांब, थांब, थांब. सोडा सोडा भाऊजी. थांब नका बाई भाऊजी नका सोडा आता. थांब थांब. ऐकू सोडा सोडा भाऊजी सोडा आता. आ. बापरे काय बाई. अब ते भाऊजी हा? ते घ्या ना वर करून तुमचं. थांब थांब हा? वहिनी हा? जाऊ दे. हा पण काम कस काय झालं. भया कामाचं काय सांगता बाई लय डेंजर भाऊजी तुम्ही. पुन्हा पुन्हा तुला आठवणच यायची नाही. वासनाच नाही राहिली मला आता. वासना आत्ता नाही ठेवली वहिनी तुला. हा पण या बाय हा मला आहे ना कधी मधी फोन करी जा असा. हा हा जेव्हा तुला आठवण आली हा का मला फक्त एक मिस कॉल दे. बाया आपण याच्यातलं ते तुमच्या बायकोला मथुरीला काही सांगू नका बरं का. अगं त्या मथुरीला रोज भेटत ये. हा ना? ती त्याच्यात कटाळून गेली त्याला. हा का? हा आणि ते जाऊ द्या बाई पण काही म्हणा भाऊजी तुमच्या सारखा नवरा मला लागत होता. पण जाऊ द्या आता काय तो म्हातारडाने असाही पडून राहिला तरी मला काही वाटणार नाही कारण तुम्ही मला भरपूर प्रेम दिलं आणि अजून मधून देत जाशाल ना. अगं अधून मधून म्हणजे हा. भरपूर प्रेम. हा का? आता तर कमी पडलं माकून तसा अंदाजाना. हा माकून आता तुला कमी प्रेम पडलं. हा पण घाबरत हा का मग नवीन माणसाला थोडं नाही का. हा आणि पुढल्या टायमाला हा आज प्रेम घे देईल का तुला वासना सुद्धा 8-8 दिवस वासना नाही राहणार. बरं बरं बाया पण काही म्हणा भाऊजी तुम्हाला लय घाम आला बाई थांबा. हा. ते काय होतं माहितीये का भाऊजी ते घाम येतोच बाई. नाही कसं होत. आता या सगळ्या नैसर्गिक गोष्टी ना. हा. वहिनी, हा काही म्हणतो हा पण त्या मथुरीपेक्षा आहे ना हा. तू लई सेवा करते माहिती. हा ना आज असं वाटतं तू कशी घेऊन जावा काय. नका बाई तुमचा काही परपंच उद्ध्वस्त करायचा आहे का मला. तुम्ही तुमच्या घरी सुखी मी मा घरी सुखी. फक्त येत अजून मधून आले म्हणजे थोडंफार प्रेम देत चला. बाकी काही नाही बाई तवा. वहिनी हा. तुला रोज सुख लागलं ना हा. मी रोज उद्या दुपारा येत जाईल. असं म्हणते हा रोज सुख देत जाईल तुला. हा हा काही घाबरू नको. बरं येऊ का मी आता. चालले का तू. हा ती मथुरी वाट पाहत असं हा हा कसं आहे हा. मला जाऊ दे लय वेळ ते झाला. काय झालंय हे ना ते साड्या थोड्या गोळा झाल्या ना या साड्या. हा. म्हणलं बाई थोड्या नव्या घ्यावा 2-4 साड्या. आणि ते मानावऱ्याला म्हणले थोडेसे पैसे द्या एवढा मस्त पैसा पडेल काय त्याला काही गाडी लावायची. पण ते म्हातारा लय चिकाट बाई
1 रुपया देत नाही भाऊजी. रुपया देत नाही? नाही ना भाऊजी. वहिनी तुला पैसे लागत आहे का? ते हा लागत होते बाई थोडे. किती? हा किती ते काय नाही बाई, या असं साड्या सुड्या म्हणले हे फुलं करावा थोडे कानात फुलं फुलं. हा हे बाजारी ना हा म्हणले सोन्याचे करावले बाया घालत्या ना. वहिनी एक काम कर, तू मला आहे ना फोन कर. हा फोन कर, मी तो फोन प्ले वर टाकून दे. हा का? हा थोडेफार 30-40 हजार रुपये टाकले तर 50 टाकतो बस. असं म्हणते का? हा ये. हा का? हा बरं बरं. जाऊ का मग मी? या मग फोन पे मारित्या का पैसे? अगं लगेच तुला कॉल करतो, तिथून आले का पैसे पाय. हा का? हा. बाया पण भाऊजी काही म्हणा बाई, तुमच्या सारखा माणूस आहे ना आख्या याच्यात नाही बाई पंचक्रोशीत. अगं तू आहे मला लय प्रेम दिलं ना, हा जसं म्हणलं तसं केलं. हा का? मग चैन लावली का तू? लावली चाईन मी ना. आता तू तो पहिले टाइम नको, हा. मला पहिलं जाऊ दे. माझी बायको आहे हा. ना लय कर करील. आता हा पुढे गेलते मग काय ते तेवढे पैसे टाकशाल का ते? लगेच टाकीतो घरी गेले गेल्या. हा का? जाऊ का? बरं बरं या या. येतो मग. हा या. आता आहे ना तू हा. अशी काय गार गार झोप लागल तुला बस. मला आता दुखले येऊ राहिल्या. झोपून घे. येऊ का मी? हा या भाऊजी. भया काय बाई आहे भाऊजी, त्यांना म्हणले मा म्हातारा नवरा आहे त्याच्याकडून काही होत नाही, भाऊजी थोडं प्रेम देत्या का? बाई भाऊजीने असं प्रेम दिलं, असं प्रेम दिलं. तुम्हाला सांगते वरून त्यांना सांगितलं, म्हणलं मला साड्याही नाही, तर मला लगेच म्हणून 40 का 50 हजार टाकीतो. आता मस्त तेवढे पैसे आले का खात्यावर मस्त जाते आणि मस्त साड्या बिड्या घेते, एखादा दागिना करीते. पण काही म्हणा बाई, आता या भाऊजींना आहे ना सोडायचंच नाही. त्यांच्याकडून प्रेमही भेटतं आणि पैसाही भेटतो आणि मस्त आयुष होती जीवनाची. चला आता लय डुकल्या येऊ राहिल्या. काय बाई नको 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 म्हणूनच तो प्रेम दिलं मला. असं आता एवढ्या दिवसाचं ना जीवनाचं सार्थकच झालं बाई. तर आता घेते झोपून जराशी. बापरे लय मस्त वाटलं बाई.